तसं तर हा व्लॉग मागच्या वर्षीचा आहे, परंतु काही कारणास्तव मला एडिटिंग करायला वेळ मिळाला नव्हता, म्हणून मी तो आत्ता पोस्ट करत आहे. अच्छा. हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू आवर न्यू व्लॉग. सो आज आहे हरितालिका आणि त्याची पूजा करण्यासाठी मी आणि ताई आलेलो आहोत महादेवाच्या मंदिरात. ताईला एवढं माहीत नव्हतं ही पूजा कशी करत असतात, त्यामुळे ती मला विचारत होती, कारण मी प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिरात जाते आणि पूजा करते. आणि मला एका ब्राह्मणाने ज्या पद्धतीनं महादेवाची पूजा करायला सांगितलेली आहे त्या पद्धतीनं मी तिला सांगत होते. आधी महादेवाच्या पिंडीवरती पाणी घालायचं, मग दूध घालायचं, परत एकदा पाणी घालायचं, त्यानंतरनं त्याच्यावरती तांदूळ वाहायचं आणि मग आपण त्याच्यावरती बेलपत्र वाहू शकतो. ताईची इथे पूजा करून झालेली आहे, त्यानंतर मी पूजा करायला बसलेले आहे. माझी पण इथे पूजा आता कम्प्लिटली झालेली आहे. नंतर मी आरती केली. दरवर्षी ही पूजा आम्ही घरी पाटावरती वाळूचा महादेव बनवून करत असतो, परंतु यावेळेस आम्ही पहिल्यांदाच मंदिरामध्ये जाऊन पूजा करत आहोत. दरवर्षी हे हरितालिकेचं व्रत मी खूप मनोभावाने करते आणि खरंच मला त्याचा अनुभव सुद्धा आलेला आहे. आणि या दिवशी मी फक्त फ्रुट्स खाते किंवा स्मूदी पिते. हे मंदिर ताईच्या खूप घराजवळ होतं, म्हणून आम्ही पटकन जाऊन आलो. माझ्या स्मूदीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे. या ठिकाणी मी एक मिक्सरचं जार घेतलं आणि ड्रायफ्रुट्स आणि केळी घेतलेली आहे, त्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतलं, दूध टाकलं आणि गुळ पावडर टाकली. ही जी स्मूदी आहे ही मला खूप जास्त आवडते आणि इथे ही स्मूदी बनवताना थोडंसं मला लागलं देखील. मला काम करत असताना सतत काही ना काही लागत राहतं, हे नेहमीचंच आहे माझं. आणि येस, इथे आपली स्मूदी रेडी झालेली आहे. ही स्मूदी खूप छान लागते, खूप टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. ही मला इतकी आवडली की इथे मला स्वतःचं कौतुक करणं राहवलं नाही, म्हणून मी स्वतःची पाठी स्वतःच्याच हाताने थापडून घेतलेली आहे. जसं की मी सांगितलं मगाशी की हा व्लॉग मागच्या वर्षीचा आहे. सो मागच्या वर्षी आम्हाला घराचं पोझिशन मिळालं होतं आणि हे पोझिशन मिळण्यासाठी खूप वेळ लागलेला होता, कारण मेमध्ये पोझिशन स्टार्ट झाले होते आणि आम्हाला सप्टेंबरमध्ये पोझिशन मिळालं होतं. आणि हे पोझिशन आम्हाला लवकरात लवकर मिळावं म्हणून माझ्या ताईने इथे मन्नत मागितलेली होती आणि ती मन्नत पूर्ण झाल्यामुळे आम्ही इच्छापूर्ती गणेश मंदिर जे आहे ऐरोलीचं तिथे गेलो आणि ती मन्नत पूर्ण करून आलो. आमचं दर्शन झाल्याच्या नंतर आम्ही लगेचच इथून निघालो, कारण मला दुसऱ्या दिवशी पैठणला जायचं होतं. माझं ठाण्यामधून बुकिंग होतं आणि फार वेळ बाहेर नको घालवायला म्हटलं, लवकरात लवकर जाऊ. बॅग वगैरे भरून मला निघायचं होतं. सकाळी माझी 6 वाजताची ट्रेन होती. नेक्स्ट डे. सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आता सकाळ झालेली आहे आणि आपण पाहू शकता 10 मिनिट कमी आहेत. मला जिजू सकाळी ऐरोली स्टेशनवरती सोडवायला आले, परंतु तिथून ट्रेनच येत नव्हती. आम्ही खूप वेळ वाट बघितली ट्रेनची आणि शेवटी वैतागलो. जिजू म्हणे जाऊ दे, आता ट्रेन आपल्याला लेट होईल किंवा एकतर गाडी तुला भेटायची नाही, सुटून जाईल, त्यामुळे आता तुला मी गाडीवरच घेऊन जातो ठाणे स्टेशनला. परत आम्ही निघालो, ठाणे स्टेशनला गेलो आणि टचवूड की ट्रेन 10 मिनिट लेट होती आणि त्यामुळे मला माझी ट्रेन मिळाली. आणि ही होती तपोवन एक्सप्रेस, जी इतकी बकवास गाडी आहे, मला अजिबात आवडलेली नाही, कारण याच्यामध्ये खूप छोटे सीट आहेत. यार मुंबईच्या लोकलचे सुद्धा सीट्स खूप मोठे मोठे आहेत, त्यापेक्षा सुद्धा छोटे याचे सीट्स आहेत, आपण इथे पाहू शकता. आणि मी इतकी इरिटेट झाले होते या सीट्सवर बसून. मला असं झालेलं की मी आता कधी पोहोचेल आणि गाडीतून उतरेल. बट टचवूड की मला विंडो सीट मिळालेलं होतं, त्यामुळे मला छान छान नजारा दिसत होता. आणि यस, आपण औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगरमध्ये पोहोचलेलो आहोत. आणि इथून आता मी पहिल्यांदाच आलेली आहे एकटी ट्रेनने, त्यामुळे मला एवढं काही माहीत नाही आहे. ॲक्च्युली मला संभाजीनगरच्या स्टेशनची काहीच माहिती नाही आहे. मी इथे लोकांना विचारून बाहेर पडत होते आणि मला ती लोकं सांगतसुद्धा होती. देन इथे एक जीप भेटली मला आणि त्या जीपनेच मला पैठणला जावं लागलं. आणि आजच गणपती बाप्पांचं आगमन झालेलं होतं, त्यामुळे पूर्ण मार्केटमध्ये गणपती बाप्पांच्या खूप सुंदर सुंदर मूर्ती आपल्याला इथे दिसत आहेत. आणि यस, मी पैठणला पोहोचलेली आहे. ॲक्च्युली सकाळी निघतानाच मला पिरियड्स आलेले होते, त्यामुळे मी खूप वैतागलेली आणि त्यात ते एवढे छोटेसे सीट्स त्या ट्रेनचे, त्याच्यामुळे खूपच वैताग आला होता. देन मी माझ्या घरी पोहोचल्यावर माझं जे कपाट होतं ते आवरायला घेतलं, कारण मला काही गोष्टी माझ्या सापडत नव्हत्या. आणि इथे यस, अरेंज करून झालेल्या आहेत अर्ध्या गोष्टी तरी. मी आज खूप जास्त ट्रॅव्हलिंग करून आलेली आहे, त्याच्यामुळं माझी आज खूप तब्येत बिघडली आहे. हॉस्पिटलला पण जाऊन आले मी, पण आता काय करू काही समजत नव्हतं. आणि इथे आपण राडा पाहू शकता. यात मला काहीही सामान सापडत नव्हतं, ना माझा नाईट ड्रेस, ना माझे काही कपडे. थोडेफार आता इथे मी अरेंज केलेले आहेत. ही आली मध्येच, हिच्यामुळे माझा खूप सारा टाईमपास होतो. ही मला खूप मदत करू लागते. हो ना, काय आपण केलं आत्ता इकडे, काय काम केलं इकडे. येस, सो ही मला सगळं काम आवडू लागते.
आणि माझं खूप ऐकते, हा ना. यू लव छोटी मम्मी, से आय लव यू. येस, आय लव यू. ही असल्यानंतर ना खूप सारा टाईमपास होतो माझा. मला माहीत नाही माझा काय प्रॉब्लेम आहे. मला लहान मुलांपेक्षा मुली जास्त आवडतात. मला लहान मुलींमध्ये खूप जीव आहे आणि स्पेशली हिच्यामध्ये तर खूपच जास्त जीव आहे, ना. हा असा टाईमपास आम्ही दोघी नेहमी करत असतो. एवढं कशाचं हसू येतं तुला? काय झालं? सो इथे हा जो पण राडा पडलेला होता, हा राडा आवरण्यासाठी हिने खूप मस्त टाईमपास केला माझा. त्याच्यामुळे मी ॲटलिस्ट हे जे तुम्हाला दाखवलं नाही एवढं तरी अरेंज करू शकले. तिकडे अजून बेडवर तर भरपूर सामान आहे. इकडे पाहू शकता आपण. ते जे बलून्स वगैरे आहेत ना, ते बलून्स ना पप्पांचा बड्डे होता काल. कुणाचा बड्डे होता काल? पप्पांचा. कुणाच्या पप्पाचा? बाबांचा. हां. सो बड्डेमुळे ते डेकोरेशन अक्षयने केलं होतं. नव्हते काल मी. बाबा झाले चालू. आम्ही आमचा मोबाईल खेळतोय, है ना. मला वाटलं बाबा झोपले असतील. कुणी आणला मोबाईल त्यांचा इकडं? दॅट्स ऑल अबाउट माय डे गाईज. याचा जो सेकंड पार्ट आहे तो लवकरच तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल, पार्ट 2 जो आहे तो. सो कीप वॉचिंग आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्लॉग आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा की हा व्लॉग कसा झालेला आहे. थँक्यू सो मच.